गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर जिमला आलो आहे आम्ही आणि प्रियांकाला टेन्शन आलं आहे, तिचं ऑफिस चालू होणार आहे. तर तेच म्हणलं प्रियांका, कारण कसं आहे डिस्टन्स आहे लांब, 30 ते 35 किलोमीटर आहे तिचं ऑफिस आणि बस आहे सकाळी 7 वाजता. तर दुसरा काहीच ऑप्शन नाही आहे. एस राईड आहे, पण एस राईड पण बुकिंग फुल आहे. तर आणि मग दुसरा एक ऑप्शन दिला आहे मी प्रियांकाला की कार शिकायची. कार शिकली तर मग भारीच होईल. सी एन जी पण आहे आपल्याकडं आणि मग ती पण एस राईड चालू करू शकते. सी एन जी पूर्ण वसूल होईल. एस राईड म्हणजे कसं, इकडून कोणी जाणार असेल तर फक्त ते ॲप्लिकेशन असतं, त्याच्यात रजिस्टर करायचं. प्रियांका जाणार आहे का, मग तुझ्या गाडीत जागा आहे का, मग चला 3 मेंबर चला, असं आहे ते. म्हणजे सेम लोकेशनला जर जाणार असेल कोणी, तर मग प्रियांकाला नोटिफिकेशन येणार, चला मला खराडी बायपासपासून उचला आणि ऑफिसला जाऊ आपण सोबत. मग ते तिघं लोक पैसे देणार प्रियांकाला, असं आहे. करते का प्रियांका चालू? त्यासाठी कार शिकावं लागेल. 1 महिन्यात ट्रेन होशील प्रियांका, तू खरंच, तू चांगली कॉन्फिडंट आहे. बोल, करते का? घाबरते काय यार, मी पण सुरुवातीला तसंच केलं होतं ना. झालेली आहे जिम गाईज, चाललोय घरी आम्ही. मी आज केले चेस्ट अँड ट्रायसेप्स. नाही, बॅक करायची होती पण गर्दी होती तिथं जास्त, मग मी केलं चेस्ट अँड ट्रायसेप्स. मला तर गर्दी, मी इकडे तू गर्दी बघितली, ती गर्दी बॅकसाठीच होती. उत्तर नाही दिलं. शिकते का काय 4 व्हीलर? कधी शिकणार ड्रॉइंग? काढायचा टाइम कधीतरी. सांगा मला कधी काढ. टाइम काढावा लागेल प्रियांका, काहीतरी ऍडजस्ट करावं लागेल आपल्याला, नाहीतर आपण बिझीच असू. वर्कलोड 6 नंतर मी फ्री झाले ना, मग काही नाही प्रॉब्लेम, मग मी करू शकते. पण माझं नंतरच जास्त स्टार्ट होतं. 5 नंतर असा लोड येतो. मग 8 काय करू, मी 8:30 शिकू का वाजता. तुला विकेंडला मैदानावर तुम्ही जाऊन? नाही. तुम- मला तुम्ही चांग- घाबरती प्रियांका, तुम्ही चांगले टीचर नाही. मी जास्त खवळतो. मग नीट नाही ऐकल्यावर मग टीचर इरिटेशन होतं. चांगले नाही तुम्ही. नो क्वालिटी. ठीक आहे, बघू आता, तरी पण शिकवतो मी तुला थोडी थोडी. बघा मित्रांनो, मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालोय आणि विवान बघा इथं दूध वगैरे पिऊन माझ्या मांडीवर झोपलाय. काही काम धंदा आहे का नाही रे तुला? आणि ब्रेकफास्ट आलेला इथं. आहे वा, विवानला आलाय ब्रेकफास्ट. उठून बस, उठून बस. विवानसाठी पोहे आलेले आहेत. चमच्या दे ना त्याला, स्पूननी खातो. घे, हां खा. येते बरं का विवानला खाता स्पूनने. खा, खातो का? दुसरी टेक्नॉलॉजी आहे का? व्हेरी गुड. सांडून सांडून सगळं खातोय विवान. मिरची ना मधी. नाही, मिरची नाही, कोथिंबीर आहे. छान आहे का? प्रियंका तिथं आपले अंडे सोलतीये आणि कट करून आणतीये. मीठ नको टाकू बरं का, फक्त मसाला. ऍक्च्युली मीठ कमी करायचं जरा. आणि आपलं जे चिकन आहे ना, त्याच्यात पण मीठ नको टाकू, बिना मिठाचं खायचं. कसं असतंय बघा. काय झालं रे? असं मारलं रात्री, कसं मारलं मी तुला? चांगला फटकावला आईने. झोपत नाही लवकर, काय नाही काय नाही. मला मारतो, असं हाणलं रात्री, कसं हाणलं तुला? असं मला मारून दाखवते. तुला देऊ का फटका? तुला देऊ असं? अच्छा, पाणी घेऊन ये ना तुला. जा पाणी घेऊन ये, पाण्याची बॉटल आण तुझी. जा जा. आला का पाणी? हा, पाणी घेऊन आला बरं का विमान. देऊ तुला पाणी? 1 मिनिट हा. त्याच्या हातात द्या. हे घे, हातात पकड. द्या. आणि
बघा आपला आलेला आहे ब्रेकफास्ट, 4 बॉइल्ड एग आणि थोडेसे पोहे. थोडेसे ना जास्त झाले पोहे. हम्म. 25 तारीख आहे मित्रांनो. आज सॅलरी आलेली आपली, कारण बँक असल्यामुळे 25 तारखेलाच येते. बाकीच्या कंपन्यांची 30 तारखेला येते. सर्व्हिस बेस आणि अजून पण बाकीच्या, तेवढं एक चांगलं आहे, लवकर सॅलरी होऊन जाते. A few moments later. See this, what I have. Look at this. Ooh, wow. Papa. Papa, you वो बटन नहीं है, आगे वाला है. हे बघा मित्रांनो, आज पण काहीतरी नवीन आयटम आणलाय. किचन आहे बेसिकली, फक्त आवाज करतोय आणि लाईट येते याच्यातून. हे बघा असं दिसतंय काहीतरी, भारी ना. म्हटलं आपण ब्लॉगर आहे, कॅमेरा रिलेटेड काहीतरी घ्यायचं. आज पण हे फ्री होतं, रजिस्ट्रेशन करायचं होतं फक्त त्यांच्या ॲप्लिकेशनवरती, आणि मग 200 रुपयाचं व्हाउचर कंबाईन घेतलं. मग कोणाचं आहे ते, कोणाचं आहे? हे बघ काय आणले, हे बघ विवान. हे बघ, हे बटन दाबायचं बरं का. दाब, बटन दाब. हे छोटं. हां. मम्माला दाखव जा. ते नाही रे, इथं 2 बटन आहे, विवन कन्फ्यूज होतंय. हे छोटं. हां, हे बटन, हे बटन. बघा मी आणि विवान आता फोटो काढणार आहे आमचा. सेल्फी काढतो बरं. तू काढ, हे बटन दाबायचं. न्यू मेंबर ॲडेड. कसा आहे विषय, हार्ड आहे का नाही कॅमेरा, फोटो पण काढू शकतो. अरे इट्स बेसिकली किचन. म्हणजे घरून आणलं होतं नारळ ते का? येस, कोकोनट वॉटर गाईज. मस्त आहे रे. कसं लागतंय दर त्याला बॉटल मध्ये. फोटो काढ माझा. फोटो काढ विवान. हां, उलट्या बाजूला आहे. हां, फोटो काढ. छोटं बटन कुठे आहे? फोटो काढ. हे बघ इथं बटन आहे. ये हां बोट ठेवायचं त्या बटनावर. हां. त्याला कळतं.
जमलं फोटोग्राफर विवान. त्याच्यासाठी तो कॅमेरा परफेक्ट आहे. हे बघा मित्रांनो, कॅमेरा आणलाय मी, म्हणजे किचन मिळाले मला, म्हणजे तेच होतं आज पण कुपन मिळालं, त्यांचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं होतं. आणि बघा कॅमेरा कसा आहे मित्रांनो. 11ला 10 मिनटं बाकी आहे आणि विवान बघा त्याला तांब्याने पाणी प्यायचंय. ऐकतच नाही. ऐकतच नाही. ऐकतच ए ब- किती पाणी सांडवलंय तरी त्यानेच प्यायचं. पी. सगळं पाणी सांडवलं त्यांनी. नाही बस. बघा त्याला कसला शर्ट ओला केलाय विवान. काय रे सर्दी करशील ना. बघा आता विवान आगा होणार आहे खूप असं मला वाटते. पण माझं लय मार खाणार. लय खायचंय का तो माईक. मला असं वाटते. नुसता बसला. ते रे का बोलायचं याच्यात, खायचं नाही माईक. बोल हॅलो हॅलो. अरे हॅलो म्हटले होते कानाला हात लावते. हॅलो हॅलो 1 2 3. हॅलो म्हणजे फोनच माहिती आहे फक्त विवानला, दुसरं काय माहित नाही. खायचंय का ते. हॅलो तू कर खातंय ते. चला मित्रांनो, आता आजचा ब्लॉग संपू इथंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. युवांसोबत थोडंसं खेळू आपण आता. मस्तपैकी AC लावलाय आम्ही आणि मस्तपैकी थंड हवा खातो. काय चलो बाय बाय, गुड नाईट गाईज. बाय 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 कर. ए खायचं नाही माईक. बाय कर. सुट्टी आहे. बाय हा बाय. स्मार्ट.